नमस्कार. आज आपण बघणार आहोत प्रत्येक प्राणी मात्राचं सगळ्यात पहिलं अन्न म्हणजे काय? म्हणजे खरवस. कोणत्याही प्राणी मात्राची जेव्हा प्रसूती होते त्यावेळेला त्या प्राण्याचं जे पहिलं दूध असतं ते दूध हे नैसर्गिक प्रथिनं, नैसर्गिक जीवनसत्व आणि प्रतिजैविकांनी भरपूर असतं आणि म्हणूनच त्या बाळाला ताकद देण्याचं आणि कोणत्याही इन्फेक्शन पासून संरक्षण करण्याचं काम हे ते दूध करत असतं. आणि म्हणूनच आपण गाय किंवा म्हैस ह्यांचं पहिलं दूध खरवस म्हणून वापरतो आणि ते अतिशय पौष्टिक असतं. खरवसाला आयुर्वेदामध्ये पीयूष असे म्हणतात. खरवसामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती झपाट्याने वाढते. त्यासोबतच शरीरातील ओज आणि ताकदही वाढते. आणि म्हणूनच ज्यांची प्रतिकारक क्षमता कमी आहे किंवा ज्यांना वारंवार कोणतेही इन्फेक्शन होतं, आजारातून उठल्यानंतर किंवा कोणतीही सर्जरी झाल्यानंतर ज्यांना अशक्तपणा आला आहे त्यांनी हा खरवस आवर्जून खावा. मात्र खरवस हा पचायला जड आणि उष्ण असतो, म्हणूनच ज्यांना भूक लागत नाही त्यांनी खरवस खाऊ नये. खरवस हे निसर्गाने दिलेले पहिलं सुपरफूड आहे, त्यामुळे त्याचा वापर नक्की करा.